मॅच आपल्याला अनुभवायचे आणि ती अनुभवण्यासाठी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करत आहोत परिवर्तन तिथे व्हॉइस ऑफ दाखने मनोज जीवकर सरांचा आवाज आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये इथे पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मी प्रेक्षक वर्गांचं किंवा खेळाडूंचं लक्ष वेधतो की आपण जे पाणी पिण्याचे जार जे मैदानाच्या चहूबाजूला आपण घेऊन गेलेत ते थोडे तिथे जमा करायचे याची देखील मी त्यांना सूचना देतो. धन्यवाद. तर याआधी आपण आवाज ऐकत होता तर संजय शिंदे सर यांना धन्यवाद संजय सर. तर पुन्हा एकदा एक सूचना असेल सर्व प्रेक्षक वर्ग असेल कमिटी मेंबर असेल किंवा खेळाडू जर मैदानाच्या चौबाजूला कुठे जार असतील तर आपण थोडं सहकार्य करायचे ते आणून इकडे समालोचन कक्षामध्ये जमा करायचे आहेत. त्याचप्रमाणे जे प्लेयर्स ग्राउंडच्या आतमध्ये बसले त्यांना सुद्धा विनंती असेल खास करून एव्ही फायटर सांगायचे आपण थोडं मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. तर सामना इथे सुरू होईल. पहिला चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधोमधून भेट दिलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. तनिष्का 11 बामनोली विरुद्ध श्रुतिक 11. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पहा ज्या पद्धतीने पेस होता त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम पटाव केलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. पहा गोलंदाज पप्प्यावरती हल्ला चढवला गेला यावेळेस तब्बल 2 चेंडूमध्ये 2 चौका ठोकले. फलंदाजाचं नाव आहे जगदीश भक्कम कोशिंबळी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का नक्कीच आलेत परंतु झेल मात्र पकडू शकलेत नाही आणि त्या दरम्यान बघता बघता इथे 2 धावा अगदी सहजरित्या धावफलकावर पाहायला मिळाल्या. नक्कीच जगदीश भक्कम एक मोठं नाव अनुभव असलेला क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. गेले अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांची सेवा करताना जगदीश भक्कम आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस पहा पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी हा षटकातला तिसरा चौकार. मिळते आपल्याला नक्कीच पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय आणि या षटकामध्ये विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि त्याचाच फायदा इथं जगदीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र
डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपाचा वाईट स्वरूपात अजून एक धावपालकर जोडले गेले. नक्कीच पाहायला गेलं तर या आधीची मॅच होती ती थोडी लो स्कोरिंग झाली होती, परंतु काय मॅच झाली होती. 27 धावांची गरज असताना तब्बल 6 चेंडूमध्ये 18 धावा अशी मॅच झाली होती. या सामन्याची पाहायला गेला तर सुरुवात अतिशय वेगाने झाली आहे. धाव संख्या पाहता पाहता 16 आकड्यावरती पोहोचले. अजूनही षटकातला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्यांदा स्ट्रायकिंगला आपण पाहाल मयूर यांना. नक्कीच मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर या स्पर्धेतला दुसरा उच्चांक गाठला होता. तब्बल 81 धावा जमवल्या होत्या आणि पाहता सहजासहज हा सामना विजय केला होता. तेच मयूर षटकारांची हॅट्रिक केली होती. यावेळेस सुद्धा तोच फॉर्म सोबत असेल का? यावेळेस मात्र फसवले गेले पप्या या गोलंदाजानं. पहिला धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक महत्वपूर्ण फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे जास्त वेळ खर्च नाही करायचा आहे. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर 16 धावा धावसंख्येवर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय 6 GPL म्हणजेच 6 ग्रामपंचायतना एकत्र आणणारी ही स्पर्धा. दिवस क्रमांक 1 आपण अंतिम क्षणाकडे जातो या पहिल्या दिवसाच्या. जिथं आपण पाहताय तनिष्का 11 बामनली विरुद्ध श्रुतिक 11 या दोन संघादरम्यान मॅच. श्रुतिक 11 हा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि त्यापलीकडे जर पाहायला गेला तर 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला थोडं फास्ट घ्यायचं, स्पीडअप घ्यायचं आपणास विनंती असेल. श्रुतिक 11 आणि तनिष्का 11 दोन्ही संघांना विनंती असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर प्रतीक हे गोलंदाज. पहिलाच बॉल हा ट्रॅकर त्याला खेळले समोरच्या रिजन मध्ये 1 बाउंड चेंडू जायला सीमा रेषा पार चौकार. ज्यावेळी पहिली गोलंदाजीसाठी पप्प्या आले होते, पप्प्यांच्यावरती सुद्धा षटकाची सुरुवात चौकाराने केली होती आणि त्याच पद्धतीने या दुसऱ्या षटकाची सुरुवात केली. गोलंदाज प्रतीकवरती सुद्धा हल्ला चालवलाय. फलंदाजाचं नाव काय असेल तर जगदीश बक्काम, मॅन फ्रॉम कोशिमळे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू शरीराचा वेध घेणारा ठरला आणि त्या दरम्यान हा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना अद्याप आता आपण 2 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नक्की ज्या संध्याकाळच्या सतत पाहायला गेला तर हवेचा वेग थोडा आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. खूपच जास्त. नक्कीच कुठेतरी वातावरणात आपल्याला गारवा पाहायला मिळेल. पावसाचं सावट कुठेतरी पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत असेल. पप्प्या स्वतः येईल चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद.
शेठ माणूस नथुराम पाखुर्डे तसेच नथुराम पाखुर्डे यांच्याकडून निकेश पाखुर्डे यासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्याचप्रमाणे सुदीच्छा मोटर्स माणगाव संघ मालक शैलेशजी पाखुर्डे यांच्या माध्यमातून निकेश पाखुर्डे आणि रोहन बेंदुगडे यांना तब्बल दोघांना 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे संघ मालक सुदीच्छा मोटर्स संघाचे महेंद्र वाडवळ यांच्याकडून रोहन राऊत तसेच राहुल राऊत तसेच आयकॉन संकेत अर्बन या दोघांना सुद्धा 500 रुपये कॅश पारितोषिक आलंय. तर या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. राहुल राऊत संकेत अर्बन रोहन बेंदुगडे आणि निकेश पाखुर्डे त्यांच्या समवेत मान्यवरांना विनंती सुद्धा करेल. सुदीच्या मोटरचे सर्व संघ मालक शैलेशजी पाखुर्डे आपण सुद्धा या. त्याचप्रमाणे नथुरामजी पाखुर्डे जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळेस पहा पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट ऑन साइडला चेंडूला खेळलंय. एक सिंगल धाव्या दरम्यान धावफलक जोडली गेली आहे. बॉलर कोण आहे? स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय फलंदाज महेश यांना षटक क्रमांक 30 काय केलं पहिला बॉलर? 32 धावा. चला थोडं फास्ट घ्यायचंय, सहकार्य करायचंय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे तैनात होते आणि हा अप्रतिम असा एक सुंदर झेल पाहायला मिळाला. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. महेश बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरे षटक चालू अद्याप जर पाहायला गेला तर 2 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणारा या तिसऱ्या षटकामध्ये. चला थोडं फास्ट घ्यायचं. निलेश उभारे आपणास विनंती असेल. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील त्यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल धाव. नक्कीच पुन्हा एकदा विनंती असेल सर्व खेळाडूंना जर आपल्या आजूबाजूला कुठे जर जार दिसत असेल तर कृपया करून समालोचन कक्षामध्ये आणून तो जमा करायचा आहे. विनंती असेल आपल्याला आपण सहकार्य करायचं. ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे. जर आपल्याकडे आपल्या बाजूला जार दिसत असेल नक्कीच तो एक पॅव्हेलियन आहे तिकडे एक खेळाडू बसला जारवरती. आपल्यास विनंती असेल आपण तो जार इकडे जमा करायचा आहे. आपल्याला उद्या सुद्धा पाण्याची गरज असणार त्यामुळे जार आता जमा करणे गरजेचं राहणार आहे. धन्यवाद. तिसरे षटक चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 33 या आकड्यावरती. 32 स्कोर काढला. 3 विकेट्स. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूखाली पप्प्या आणि कोणतीही चुकी करत नाही. अजून एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. चौतीस धावा. नो चेंडू. 34 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या शेवटचा चेंडू बाकी असेल. चला थोडं फास्ट घ्यायचंय. बॅटर्स आपण सुद्धा रेडी राहायचं लगेच. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर पहा थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. बघता
बघता बघता तिसरं षटक संपुष्टात आलंय. 3 षटका अखेर 34 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक बाकी असेल. कोणती टीम मीटिंग घ्यायची नाही आपणास विनंती असेल. लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर. तनिष्का 11 बामनोली विरुद्ध श्रुतिक 11. श्रुतिक 11 हा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तब्बल 34 धावांवरती जाऊन पोहोचलाय. अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील कोशिमले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू शैलेश बक्कम उर्फ बबलू नावाने प्रसिद्ध असलेला. शेवटचा आणि अंतिम षटक आता हाताळण्यासाठी आलेत शैलेश. तर स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज प्रसाद, त्यांच्या समेत नॉन स्ट्रायकिंगला मिलिंद. यावेळेस पहिला बॉल हाफ ट्रॅकर धीम्या गतीचा चेंडू होता आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. यावेळेस मात्र चुकी घडतीये. एक साधा सरळ झेल मात्र इथं सोडला गेलाय. त्या दरम्यान बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण झाल्या. 2 धावा धावफलक जोडल्या गेलेत. नक्कीच शैलेश यांच्याबद्दल एक जमेची बाब सांगेन तुम्हाला की या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी षटक हाताळलं होतं. शेवट षटक होतं त्या षटकामध्ये त्यांच्यावरती प्रहार सुद्धा झाले होते, परंतु त्यांनी आपली स्ट्रेंथ होती, जो आपला स्ट्रॉंग झोन होता तो मात्र सोडला नव्हता. काय असेल तर सातत्यानं त्यांनी स्लोवर चेंडूचा मारा केला, धीम्या गतीच्या चेंडूंचा भरणा केला होता आणि त्याच पद्धतीने सुरुवात इथं सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळाले शैलेश. नक्कीच जरी गोलंदाजाला जाणलं असलं धीम्या गतीचा चेंडू असेल तरी सुद्धा व्हेरिएशन पाहायला मिळतं पहा यावेळेस सुद्धा. परंतु फलंदाजाने हे जाणलं होतं सेम चेंडू न बघता बघता सीमा रेषा गाठली. 4 धावांसाठी हा चौकार. या चौकारच्या साह्याने 40 धावा. अजूनही पाहायला गेलात तर 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये. 4 चेंडू मध्ये कितपत धावा जमवले जातील का शैलेश कमबॅक होईल करतील. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेन स्लोअर बॉल, परंतु हा सुद्धा चेंडू जाणला होता फलंदाज प्रसाद यांना आणि याला सुद्धा फेकून दिले सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शैलेश यांच्यावरती हल्ला चढवला गेला, आक्रमण चढवलं गेले. तब्बल 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या जाऊन पडली ती 46 या आकड्यावरती. 46 ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग असताना टीम श्रुतिक 11 संघासाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा प्रहार पाहायला मिळेल का, ही कमबॅक होईल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डायसिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडूने सीमा रेषा गाठली. 4 धावांसाठी हा चौकार. परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला 51 धावा बनताना पाहायला मिळाल्या. शेवटचा अंतिम चेंडू निर्धाव चेंडू. 4 षटक संपते. 4थ्या षटका अखेर 51 धावा विजयासाठी 52 धावांची वेळ असणार आहे 4 षटकांमध्ये. तर त्याही पलीकडे आपण समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. आमचे साथी समालोचक मानगावचा बुलंद आवाज संजय शिंदे सर यांना ऐकूयात. धन्यवाद.
पंचायत क्रिकेट प्रीमियर लीग अर्थातच 6GPL 2024 एडिशन नंबर 1 च भव्य आणि दिव्य हे आयोजन पर्व आपण पाहतोय. दिवस क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या आजच्या दिवसामधील ही शेवटची मॅच इथे आपण पाहणार आहोत. पूर्वार्धाच्या खेळामध्ये अगदी तडाखा पाहायला मिळाला. फलंदाजीचा भरणा असणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून श्रुती किलवेंच्या माध्यमातून त्या धावा बनवल्या गेल्या. त्या म्हणजे 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता प्रारंभिकची जोडी मैदानाच्या दिशेने आपण लगेचच पाठवा. आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. या संध्याकाळच्या येणाऱ्या सत्रामध्ये ह्युमिड क्लायमेट आपल्याला थोडस पाहायला मिळते, परंतु अगदी निसर्गाचं सौंदर्य दाखवणारे हे मैदान आणि त्याचबरोबर हे चांगल्या दर्जाचं क्लायमेट आणि चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन, एक भव्य दिव्य स्पर्धा, अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. 6GPL 2024 पर्व पहिले शेवटचा हा सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा सत्र पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 52 धावांचा. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी द प्रिन्स ऑफ बामनोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू निलेश उबारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची साथ देण्यासाठी आणखीन एक बॅटर आपल्याला इथे खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. विगवली गावाला बिलॉंग करणारा कल्पेश सहजूर तोही आपल्याला खेळपट्टीच्या दिशेने पाहायला मिळतोय. बॉन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला संघाचा संघ नायक सालेगावाला बिलॉंग करणारा मयूर बोनकर बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये 5 विकेट फायफर त्याने आपल्या नावावरती केला होता ना, तो बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर 6 हिटिंग मशीन मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाची बॅटल आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा लेट्स प्ले येताना पाहायला मिळतोय. ग्रीन सिग्नल मिळालाय या मॅचला आणि हा त्यातील पहिला बॉल टप्पा पडला. एक आउट स्विंगर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतरचा मग हा डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळेल. मयूरने देखील चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. तो स्वतः पुन्हा एकदा सज्ज झाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश आणि त्याचबरोबर कल्पेशची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर यावेळेला फसवलंय. एक धीम्या गतीने बॉल हाताळला गेला होता. व्हेरिएशन मला गोलंदाजाच्या वरून मुरलीधरनचा इंटरव्ह्यू आठवतोय. तुमच्याकडे वेग असणं तितकंच गरजेचं नाहीये, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे ना ते सध्याच्या क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. आणि व्हेरिएशन दाखवताना आपल्याला मयूर बोनकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने व्हेरिएशन पद्धतीने गोलंदाजी आणि त्याच्यानंतरला हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा बॉल क्रमांक 3. यावेळेला नीलेशचा तडाखा बाहेर मिळाला. आसमानी डोला दे दनादन बॉल सीमारेषेच्या पार. बामणुलकर आज म्हणत असेल षटकार आल्यानंतर निलेश उबारेचा हात वरती काढायला, कारण का प्रेशरवाली मॅच आहे. अजून बरेच त्याला षटकार मैदानाच्या आतमध्ये लागवायचे, त्या कारणाने त्याने तो हात वरती केला नसावा. परंतु जसजसे षटकार येतील तसं कॉन्फिडन्स वाढेल आणि मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. 3रा बॉल वरती षटकार आला. संघाची धावसंख्या 6 पाहतोय. 52चा पाठलाग करत असताना 6 धावा या 3ऱ्या बॉल वरती आल्यात. परंतु मयूरकडे ही कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि तो कशा पद्धतीने करेल तेही आपल्याला पाहायचंय. षटकातील पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक स्मॅशिंग हिट चौकार.
पुकार येताना पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले होते म्हणजे 10. अजूनही 42 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. शेवटचं सत्र आणि मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक वर्ग अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या वेळेला पहा काहीतरी वेगळं करायचं होतं, व्हेरिएशन करायच्या नादामध्ये बॉल बराचसा बाहेर गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आला, संघाच्या धावसंख्येला एकेरीने पुढे नेलं आणि जाऊन पोचवलं ते म्हणजे 11 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावरती. 52 सपाटला करायचं आहे. आघाडीला आलेली जोडी अजूनही कळपट्टीवरती आणि निलेश उभारेचे ते 2 तडाखे आपण अद्यापर्यंत पाहिली आहेत. पुढचा बॉल या वेळेला आसमानी टोला, तोही बॉल सीमारेषा पलीकडे हात वरती आलाय आणि बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉल मैदानाच्या बाहेर. आपण मैदानामध्ये असल्याची जाणीव करून देणे हेच निलेश उभारेचं काम गेल्या मागे काही बऱ्याचशा हंगामामध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 2 षटकार 1 चौकार. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 17 आकड्यावरती. मयूरने मागच्या मॅच मध्ये काय केलं हे मला अजिबात जाणीव करून द्यायची नाहीये असं स्वतःला सांगताना निलेश उभारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 5 विकेट जरूर घेतल्या होत्या परंतु या मॅच मध्ये निलेशची तडाखेबाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकाराला संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले होते म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन स्कोर गार्ड सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. याही वेळेला पहा काय घडलंय. यष्टीरक्षक मिस करतोय. 2 खेळाडू तेही मिस करतायत. व्हाईट बॉल प्लस 4 धावा. लॉंग स्टॉपला बिलॉंग करायला नशीब दिवाळीला डबल बोनस अकाउंटला क्रेडिट काय होतं ना त्या पद्धतीचा आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला. याही वेळेला पहा लाईन अँड लेन वरती आता कुठेतरी कंट्रोल नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला अजूनही येताना पाहायला मिळतोय. अंजस काय तर अतिरिक्त धावसंख्या धापावरती जाऊन पोहोचली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 22 या आकड्यावरती. 52 सपाटला करण्यासाठी ही जोडी आली होती आणि अद्यापर्यंत टीमची धावसंख्या 22 सॉरी माफी असावी 23 धावा धाब्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 आम्ही पाहतो तुमचं लक्ष आहे की नाही या मॅच मध्ये. 23 धावा धाब्यावरती. या वेळेला पाठीमागच्या दिशेने बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग करणारा या ई बॉल वरती 4 4 4 4 चौकार. मीटिंग घ्यायची नाही आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पहिल्या षटकामध्ये अगदी मयूर भोंडकरने सपाटून मार करताना आपल्याला पाहायला मिळाला. 27 धावा त्याने खर्च केल्या आणि आता उर्वरित येणारा 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 25 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतो कल्पेश साळदूर. 2018 मध्ये मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतला होता. तोच खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 6 GPL खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. जुना खेळाडू आहे, बराचसा अनुभव आहे, बराचसा टॅलेंट आहे. आता टीम तनिष्क कैलोन बामनोली संघासाठी खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मयूर खरंगटे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे.
पहिल्या षटकामध्ये 27 आल्यात इथूनही कमबॅक करू शकतो टीम श्वेतिक 11. पहिला बॉल यावेळेला स्विच हिट करायचं होतं टायमिंग तितकंसं होत नाहीये किंवा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये लेग बाईटचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतो एक सिंगल आली या मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक रोटेट आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि आता खऱ्या अर्थाने द प्रिन्स ऑफ बामनोली निलेश उभारे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय टीम इंडियाचा प्रिन्स ऑफ शुभमन गेला परंतु बामनोली गावचा प्रिन्स निलेश उभारे आपण पाहतोय यावेळेला दांडी 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 फर्निचर डिस्ट्रॉय मोठा मासा गळ लागले निलेश उभारे मैदानाच्या बाहेर अशा घटना घडत असतात जेव्हा एखादा कॉमेंटेटर बरंच त्या खेळाडूची तारीफ करत असतो त्या खेळाडूला नजर लगेच लागत असते आणि तसंच काहीसं घडलं नजर लागली आणि त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागलं परंतु महत्वाच्या क्षणी इथे विकेट आली आहे इथून पुढे आता श्वेतिक 11 संघ कमबॅक करण्यासाठी सज्ज होईल कारण का संघाचा सरसेनापती त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती आपल्याला बॅटिंगसाठी खेळण्यासाठी सज्ज होईल प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी आमच्या कॉम्बॅकच्या समोर आहे अभि जाधव एक न्यू हेअरस्टाईलने आमच्या पर्यंत माहिती पोहोचवली जाते 6G प्लेअर साठी त्यांनी न्यू हेअरस्टाईल मारून आपल्याला इथे खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते जास्तीचं लक्ष आपण मॅच कडे देऊयात महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे प्रतीक आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रतीक आली अगदी स्टेट डाऊन जाऊन खेळला फटका 2 खेळाडू येत आहेत 2 खेळाडूंमधील विचार केला तर लॉंग ऑनला जो राज होता ना त्याने चांगल्या दर्जाचं आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं 100% कमिटमेंट दिली आहे कारण की ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे इथून पुढे जिंकलात तर मग तुम्हाला टॉप 6 मध्ये तुमचा प्रवेश हा तुम्ही निश्चित कराल परंतु इथून मॅच हरलात तर एक संधी जरूर असेल परंतु डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण होईल यावेळेला स्वीट साऊंड देणारा बॉल दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर बाकी आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 37 या आकड्यावरती अजून इथूनही पुढे विचार केला तर मग 15 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये बॉलचा खेळ बाकी आहे 13 परंतु मागची मॅच आठवा 24 बॉल मध्ये 28 धावा इथे करून दिल्या नव्हत्या आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न टीम श्वेतिक 11 संघाला करावा लागणार आहे याही वेळेला स्विच हिट करायचं होतं त्यावेळेला टायमिंग नाही करू शकले डायरेक्ट हिटचा प्रयत्न असेल प्रयत्न जरूर होता परंतु डायरेक्ट हिट लागला नाही लेग बाईच्या समोर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते षटक क्रमांक 2 संपू शकेल 12 बॉल सगळे बाकी आहे 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल
14 धावसंख्येची गरज आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 बदलण्यासाठी न्यू बॉलर मैदानामध्ये आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळाले. मिहीर भोसले बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. 12 मध्ये त्याला 14 इथे वाचवायचे आहेत. आता कशा पद्धतीची गोलंदाजी जोडी करेल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. कलपट्टीवरती जोडी प्रतीक अंदाजवरून कल्पेश आपण पाहतोय. 12 बॉल 14 ची गरज या मॅच मध्ये. शेवटच्या सत्राचा खेळ चालू आहे. बरंचसा प्रेक्षक वर्ग थांबलाय. या वेळेला पहा एक अनोखा गळा वेगळा स्ट्रोक. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. थर्ड मॅनच्या दिशेने सीमा बॉल वरती चौकार आलाय. स्विचिंगचा सातत्याने प्रयत्न राहिला होता. या वेळेला यशस्वी ठरलाय आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. याही वेळेला स्वीट 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 साऊंड देणारा एक बैठक स्ट्रोक. बॉल सीमारेषा बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. असं वाटलं होतं कुठेतरी मोठा हेल्दी टोटल स्कोर इथे उभारला गेला, परंतु समोरच्या गोलंदाजांना डिस्ट्रॉय करण्याचं काम दोन बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सुरुवात चांगली करून दिली निलेश उबार यांच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर मग कल्पेश सालदूर याची बॅट सुद्धा आपल्याला बोलताना पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती आता फक्त जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. टीम श्रीती केली या संघाने जरूर चांगली फलंदाजी केली होती, परंतु गोलंदाजीमध्ये कुठेतरी इथे आपल्याला कमतरता भासवली आणि त्याच्यानंतरला मग ही मॅच आता पूर्णपणे तनिष्क 11 बामनोली या संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला स्विच हिट केलंय पाठीमागच्या दिशेने बॉल आपल्याला अलॉंग द कार्पेट विजयी चौकार येताना पाहायला मिळाला. टीम तनिष्क 11 बामनोली टॉप सुपर 6 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाले. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम तनिष्क 11 बामनोली या मॅचचा हिरो. त्याने 25 धावा बनवल्या. तो कल्पेश सालदूर ठरतो या मॅचचा हिरो. कल्पेशला आपण इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपलं प्ले ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे घेऊन जायचंय. परंतु आजचा पहिला दिवस होता, पहिला दिवस इथे आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. उद्याचा दिवस फायनल डे फार महत्वाचा असणार आहे या स्पर्धेच्या वतीने आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे आपण अगदी ज्या पद्धतीने आलात त्या पद्धतीने अगदी सावकाश आपल्या आपण घरी जा आणि आपण इथे थांबूयात. उद्या भेटूयात. आपण पाहत राहा 6GP.